शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर दिवशी स्मृती दिवस। बाळासाहेब ठाकरेंना मराठी माणूसच नव्हे तर उभा देश जो आहे तो वेगळ्या नावांनी आणि त्यांच्या कलांनी ओळखला जातो। बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास जर पाहायचा असेल तर मुंबईतील मीरा रोड या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याद्वारे उभं केलेलं बाळासाहेब ठाकरे कलादालन याला नक्कीच भेट द्या। सध्या आपण त्याच कलादालनमध्ये आलो आहोत जिथे आपण पाहू शकतो की बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांनी महाराष्ट्राबाबत असो किंवा मराठी माणसासाठी जे काही मोठे निर्णय घेतले ते मोठे निर्णय घेण्याचं त्यांची एकमेव खोली होती ती म्हणजे मातोश्रीवरील बाळासाहेबांची ही खोली। बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण जीवन प्रवास या कलादालनामध्ये आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच प्रकारे ही मातोश्रीमध्ये बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने त्यांच्या खुर्चीवर बसायचे, ज्या प्रकारे त्यांची मातोश्रीची खोली होती, अगदी तीच खोली जी आहे ती हुबेहूब खोली जी आहे ती या कलादालनामध्ये उभारण्यात आलेली आहे। बाळासाहेब ठाकरे बाजूला त्यांचा भगवा शॉल आणि इथे त्यांना विविध लोक जी भेटायला येतात, ही अशीच खोली जी आहे ती मातोश्रीमध्ये आजही जतन आहे। तशीच खोली आता तुम्हाला सरळ या कलादालनामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। आणि आपण बघितलं की या ठिकाणी जे आहे ते हुतात्मा चौक जो आहे, जो आपल्या मुंबईच्या मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या उभ्या मराठी माणसाला जे आहे ती एक प्रेरणा देतं। ते म्हणजे 106 हुतात्मे जे हुतात्मे झाले, आपले मरण पावले, त्यांच्यासाठीचं हे हुतात्मा चौकामध्ये हे एक स्टॅच्यू उभा करण्यात आलं होतं आणि त्या प्रकारचं एक स्टॅच्यू जे आहे ते या कलादालनामध्ये सुद्धा उभारण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघतोय की हुतात्मा चौकात असलेले 106 हुतात्म्याचं बलिदान अशा प्रकारचं एक मूर्ती या ठिकाणी छोटेखानी मूर्ती जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। प्रत्येक मराठी माणसाला मुंबईत आल्यानंतर प्रेरणा देणारे हे हुतात्मा चौक आहे आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास, त्यांच्या महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी त्यांचं असलेलं योगदान या कलादालनामध्ये आल्यावर आपल्याला पाहायला मिळतंच। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, व्यंगचित्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला त्यांचा मोठा वाटा असलेला, त्यांचा सिंहाचा वाटा असलेला आणि आजही मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंना का आठवणीत ठेवतो याचं उत्तम उदाहरण आणि बाळासाहेबांना स्वतः अनुभवण्यासाठी हे कलादालनला नक्कीच भेट द्या। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।